आळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. 1971 मध्ये मराठी सिनेमात असा एक चित्रपट आला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेडा केला. गावागावात त्या फिल्मची चर्चा होती आणि त्या चित्रपटामुळे एक नवीन सुपरस्टार जन्माला आला. आज पाहूया 1971 मधल्या सुपरहिट मराठी फिल्म्स बद्दल. 70च्या काळ मराठी सिनेमासाठी खूप खास मानला जातो. त्या काळात कॉमेडी, फॅमिली ड्रामा, सोशल स्टोरीज असलेले सिनेमे लोक खूप आवडीने पाहायचे आणि 1971 मध्ये काही असे चित्रपट आले जे आजही लोक विसरले नाहीत. तर चला तर जाणून घेऊया असे कोणते चित्रपट होते. सोंगाड्या 1971 मधील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट म्हणजे सोंगाड्या. हा चित्रपट दादा कोंडके यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. ग्रामीण कॉमेडी, तमाशा स्टाईल आणि भन्नाट डायलॉगमुळे लोक थिएटरमध्ये हसून वेडे व्हायचे. त्या काळात गावागावात सोंगाड्याची क्रेज होती. या चित्रपटानंतर दादा कोंडके मराठी सिनेमाचे मोठे स्टार बनले. आता जर मग उधर जाऊ नको मग माणसानं कुठे आभारात जायचं का काय शांतता कोर्ट चालू है हा चित्रपट तिथे नांदती लक्ष्मी फॅमिली ऑडियन्समध्ये हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. घर, नाती, इमोशनल स्टोरी मुळे लोकांना हा मूवी खूप आवडला. 70 मध्ये अशा फॅमिली ड्रामा फिल्मची खूप क्रेज होती. 1971 हे वर्ष मराठी सिनेमासाठी खूप खास ठरलं. एका बाजूला कॉमेडी सुपरहिट झाली तर दुसऱ्या बाजूला सिरियस सिनेमाला देखील लोकांनी भरून प्रेम दिलं. आजच्या जनरेशनला कदाचित हे सिनेमे माहिती नसतील, पण त्या काळात हे चित्रपट महाराष्ट्रभर गाजले होते. तुम्हाला यापैकी कोणता जुना चित्रपट आठवतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसेच मराठी मूवी फॅक्ट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.